आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू बघतेस ना आपलं गवत केवढं वाढलंय ते ट्रिम कर, जा लवकर कर. अगं लॉन मूव्हर आहे ना आपला, त्याने कर पटापट ट्रिम. मला सावित्री मावशींना भेटायला जायचं. हे काम करत राहिले तर लयच उशीर होईल. पण मॅडम, साहेब म्हणाले होते की अंग मेहनतीचं जास्त काम करू नकोस या अवस्थेत. अगं ह्यात कसलं नाही अंग मेहनतीचं काम. सगळं काम तर लॉन मूव्हरच करणार आहे ना. तो फक्त चालवायचा आहे, बाकी काही काम करायचं नाहीये तुला. एकदा का लॉन मूव्हर हातात घेतलास की खेळ खल्लास. अगं म्हणजे 10 मिनिटात गवत ट्रिम करून होईल तुझं. जा पटापट काम कर. लॉन मूव्हर आहे तर लवकर लवकर काम होईल. पटपट करते आणि जाते. हो करते. संचिता, हा पण प्लॅन फ्लॉप. मम्मा, शुभ बोलाव, शुभ बोला. हा प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार आहे. निगेटिव्हिटी नुसती. अगं पण ती स्वानंदी अजून धडधाकट आहे. मी जरा थांबाल का? मलाही कळत नाहीये नेमकं काय होतंय. थांबा, काहीतरी होईल. थांबा. मम्मा, लॉक बंद होता म्हणून प्रॉब्लेम येत होता. आता बघा तुम्ही. हो ना, स्वानंदी स्वतःच्या हाताने मृत्यूला आमंत्रण देते. म्हणजे आपल्याला पाप नाही ना लागणार. मम्मा, मज्जा येणार आहे आता. आनंदी आपल्या डोळ्यात देखत मरून जाणार. स्वानंदी, कधी खाली ठेव. खाली ठेव आधी. आणि तू इथे काय करतेस? मी तुला बाहेर जायला सांगितलं होतं ना. स्वानंदी, काय विचारतोय मी? मी बाहेर जाणार होती. मला नाही माहित. विचारा ना तुम्ही. चला चला. काय ग स्वानंदी, तू बाहेर जाणार होतीस म्हणजे आता ह्यांची परवानगी घेऊन बाहेर जाणार भटकायला? घरातली कामं सोडून बाहेर भटकायचं काय नवीन खूळ काढलायस तू? शालिनी, जरा एक मिनिट. मीच तिला सांगितलंय तू बाहेर जा आणि फिरून ये. काय ह्या अशा अवस्थेमध्ये तिला आणि बाळासाठी बरं असतं ते. हो ग बाई, किती ती काळजी स्वानंदीची. अशी स्वानंदी बाहेरच भटकत असते हॉस्पिटलच्या नावाखाली. काय ग संचिता? नाहीतर काय. डॅड हल्ली ही घरात नसतेच. कुठे जाते, काय करते, काही माहित नाही. बरं, आम्ही कॉल केला ना डॅड, तर कॉलही रिसीव्ह नाही करत नाही आणि कॉल बॅक सुद्धा करत नाही. डॅड, आता घरातली कामं हिलाच माहिती आहेत ना. हीच जर अशी गावभर उणगत बसली तर घरातली कामं कोण करणार आहे? ह्या दोघींना ना अक्कल नाहीये. काय बोलत बसल्याय? अरे बाहेर माझी माणसं स्वानंदीची वाट बघतायत. तिला लगेच बाहेर पाठवायला हवी. ते काही नाही स्वानंदी. हे काम दिलंय ते पूर्ण कर आणि मग कुठे भटकायला जायचंय तिकडे जा. हे काम? ती प्रेग्नंट आहे माहिती नाही तुम्हाला? स्वानंदी, तुझा हे लॉन ट्रिम करायचं काम संचिताला करू दे. काय? हा, मी 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 करू हे काम? हो तू. बघू ना तू लॉन ट्रिम कसं करतेस ते. डॅड मी. संचिता, हा घे लवकर धर.
संचिता चल. संचिता, शालिनी मॅडम, संचिता काय? काय ग संचिता, काय होतंय? अरे संचिता घाबरतेस काय? साप बघितल्यासारखं. चल उचलते. मला ना मला चक्कर येते, मळमळते. संचिता, संचिता काय झालं तुला? संचिता. स्वानंदी तुझा. हो साहेब. दादा 4 कोक. हॅलो साहेब. हा मी फॉलो करतोय तिला. चल 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 चल. सरपोतदार साहेबांना माझ्यावर डाऊट तर नसेल ना आला? नाही, डाऊट आला असता तर त्यांनी स्वतःहून मला बाहेर फिरायला जा असं सांगितलंच नसतं, घरीच राहायला सांगितलं असतं. पण तरी मला सावध राहायलाच हवं. आले आले. नशीब ही मावशी घरीच आहे. 1 मिनिट थांबा जरा. थांबा. मावशी 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 एक मिनिट माझं ऐकून घ्या. मावशी प्लीज दार बंद करू नका. मावशी आता बोलायचं तू काय करते? अहो सावित्री मावशी, असं का करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही मला घाबरू नका. आणि तुम्ही मला का घाबरताय एवढ्या? त्या दिवशी वॉर्डन मॅडमला हॉस्पिटलमध्ये बघितल्यानंतरही तुम्ही घाबरल्या होत्या. प्लीज मला सांगा तुम्ही कोण आहात. प्लीज मला जाणून घ्यायचंय तुम्ही कोण आहात. काय सुरू आहे नक्की? मी त्यांना सांगितलंय की मला काय होतं याची खबर देत राहा म्हणून. अजून फोन नाहीये. स्वानंदी नक्की कुठे गेली असेल? ती आणि अंबिका कुठे भेटल्या असतील? अंबिका सर्वांसमोर कधी यायचं ठरवत असेल? त्या दोघी मिळून माझ्या विरुद्ध कारस्थान तर करत नसतील की हा सगळा माझा भ्रम असेल? स्वानंदी खरंच फिरायला बाहेर पडत असेल आणि मी उगाच टेन्शन घेतोय. अरे यांचा फोन आल्याशिवाय काहीही कळणार नाहीये. अरे करा रे बाबांनो फोन. इथे डोकं फुटायची वेळ आली आहे विचार करून करून. हा बोला, काय खबर आहे? तुम्ही तिच्याच मागावर आहात ना? हा साहेब, ती मुलगी गोविंद चाळ मध्ये आले साहेब. गोविंद चाळ? हा. पण ती स्वानंदी काय करते, कोणाला भेटते, काय बोलते ती? तिला कोणी बाई भेटलीये का? हा साहेब, ती एका बाईचा दरवाजा ठोकत होती, पण कोण दिसायच्या आधीच ती आत गेली साहेब. बाई कोण आहे काही कळालं नाही साहेब. उगाच मला कारण नकोय. ती बाई कोण आहे हे मला हवंय. त्या दोघींमध्ये काय बोलणं होतंय हे मला समजायला हवंय. आणि हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट, मला त्या बाईचा फोटो हवाय, स्पष्ट. तिचा चेहरा मला नीट दिसायला हवाय. कळलं का? हो साहेब. चला कामाला लागा. हा साहेब, करतो साहेब. साहेबांनी क्लिअर फोटो काढायला सांगितलाय. काही करून फोटो काढायचाच आपल्याला. काढूया की भाई.
झाले तुझे प्रश्न विचारू का आणखी काही बाकी आहे? नाही, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि आत्ताच हवी आहेत. ये ये बस अशी बस. थोडं पाणी पी. अगं पोटूच्या बायांनी अशी धावपळ करायची नसते. तुम्ही आजकालच्या पोरी ऐकतच नाही ना. पाणी पी. मला ना पाणी बिनी काही नकोय. मावशी, तुम्ही ना मला खरं खरं सांगा, तुम्ही कोण आहात नक्की? म्हणजे तुमचं खरं नाव काय आहे? सावित्री आहे की कमळा आहे? तुम्ही प्लीज मला सांगा. आणि तुम्हाला असं काय माहिती आहे ज्यामुळे तुम्ही इतक्या घाबरत आहात? अगं मी खरंच सावित्री जमदाडे आहे. आणि तू म्हणतेस तसं कुठल्या कमळा नावाच्या बाईला मी नाही ओळखत. आणि त्या तुझ्या वॉर्डन मॅडम त्यांच्याबद्दल पण मला खरंच काही माहिती नाही ग. पण मग त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांना बघून का घाबरला होतात? अगं काय सांगू, ह्या पोटूशा मुलींच्या आया असतात ना, त्या फार प्रश्न विचारतात. त्यांना मला ना बघितलं तरी भीतीच वाटते. म्हणजे मग त्या तुझ्या वॉर्डन मॅडम असू देत, नाहीतर दुसऱ्या कुठल्याही मुलीची आई असू दे. तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. नाही, असं होतं काही काही बायकांना शेवटच्या महिन्यामध्ये. म्हणजे असं डोक्यात वेगवेगळे विचार येतात, लोकांच्या बद्दल संशय येतो, भीती वाटते. अगं काय काय वागतात विनोदी माहितीये बायका. खूप जणी पाहिल्यात मी. ती पण त्यातलीच आहे. नको जास्त विचार करू, सोडून दे. पण मग तुम्ही माझे कॉल्स का घेत नव्हतात? परत ते अगं प्रत्येक बाई डिलिव्हरी करून घरी गेली ना की एक सारखे फोन करते. मावशी, माझ्या बाळाला मॉलिश करायला घरी या. मावशी, माझी काळजी घ्यायला घरी या. बक्कळ पैसे पण देतात. पण मी पैशासाठी नाही ना ग काम करत. माणूस पैशाच्या मागे लागला ना की आयुष्याची माती होते. म्हणून मग मी ना अशा लोकांचे फोनच घेत नाही. मला वाटलं की तू पण असंच आपलं आगाऊ बुकिंग करण्यासाठी मला फोन करतेस, माझ्या मागे लागलेस. मला काय माहिती तुझ्या डोक्यात हे सगळं आहे ते. स्वानंदी, 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 आवरलं का तुमचं? स्वानंदी, चला, उशीर होतोय. स्वानंदी, इथे नाही येत मग बंगल्यावर असतील. स्वानंदी, स्वानंदी, मॅडम, स्वानंदी कुठे? स्वानंदी कुठे मला काय विचारतोस? तिलाच विचारत जा ना. ती मला सांगून जात नाही आणि मीही तिला विचारत नाही कुठे जातीये म्हणून. स्वानंदी बद्दल एक शब्द जरी काढला ना तरी आमच्या यांचा पारा चढतो. आणि काय रे मणी, तुझी इतकी लाडाची बायको जिची बाजू घेऊन सर्वांची घरात भांडतोस, ती कुठे तुलाच माहित नाही? म्हणजे तुझ्या नकळत बाहेर फिरायला आणि कोणाला तरी भेटायला जाते की काय? असेल बुवा, साळसूतपणे बाहेर काहीतरी प्रकरण सुरू असेल तिचं. तू इकडे भोळा सांग, स्वानंदी स्वानंदी करत राहा आणि ती बाहेर मजा मारू दे. बघ बाबा. स्वानंदी असं न सांगता कुठे गेले? मॅडमला फोन लावतो. मणी, हाय मणी, बोल, कसा आहेस? मॅडम, मी मजेत. तुम्ही कशा आहात? मी काय म्हणणार, मी आणि हॉस्टेलच्या पलीकडे काही आहे का? तू सांग. मॅडम, स्वानंदी आली आहे तिकडे हॉस्टेलला. स्वानंदी हॉस्टेलला? नाही, का रे? नाही, काही खास नाही, सहजच. म्हणजे इथे कुठे आसपास दिसला नाही, मला वाटलं हॉस्टेलला आले असतील. मध्यंतरी म्हणत होत्या की मॅडमला भेटले नाही, भेटायला जायचंय. सो म्हणून. पण काय हरकत नाही, असेल इथेच कुठेतरी, येईल इतक्यात. बघ, माझ्याशिवाय पान हलत नव्हतं या मुलीचं आणि आता अधूनमधून आठवण येते, है ना? पण चांगली गोष्ट आहे, ती तुझ्यात रमली आहे. मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद आहे. तुला सांगते, शेवटचा आम्ही गणपतीत भेटलो तेवढंच. त्याच्यानंतर ना मुलीने फोन केला, ना भेटायला आली, काहीच नाही. माझी मुलगी सासरी रमली आहे, है ना? हॉस्टेलला गेला होता वॉर्डन मॅडमला भेटायला? हो.
हॅलो 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 मणी. हा 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 मॅडम ऐकतोय. अरे काही आवाजच येत नव्हता, मला वाटलं फोन कट झाला. नाही नाही ठेवला नाही मॅडम, मी जरा नंतर बोलतो, जरा कामात आहे. घाई घाईत फोन का कट केला? आनंदी माझ्याशी कधी खोटं बोलत नाही, मग असं का बोललं? आनंदीचा फोनही लागत नाहीये. संचिता संचिता कुठे? संचिताने परत त्रास देण्यासाठी काय केलं तर मला बघायला हवं. कमीन. संचिता, स्वानंदी कुठे आहे? काय? स्वानंदी कुठे आहे? एक मिनिट हा मणी, एकच मिनिट. स्वानंदी, ए स्वानंदी, ए बाहेर आहे स्वानंदी. मणी इथे नाहीये रे. संचिता, मी नीट विचारलंय, नीट उत्तर द्या. स्वानंदीला घरभर शोधलं, ती कुठेच नाही, मॅडमलाही माहित नाही. तू काय तिला? मी काय कुठे लपवली की पळवून नेली? आणि बराच ना, तू काय बोलतोय हे तुझं तुला तरी कळतंय का? मला व्यवस्थित कळतंय संचिता, तुझी तिच्यावर किती खुन्नस आहे, तू तिला काय काय त्रास दिला हे सगळं माहितीये. बऱ्या बोलाने सांग, स्वानंदी कुठे आहे? मणी, या आवाजात माझ्याशी बोलायचं नाहीये. नोकर नाहीये मी तुझी. आवाज खाली. आणि मणी, तुझी बायको तुला सांभाळता येत नसेल तर हा माझा प्रॉब्लेम नाहीये ना. स्वानंदी तुझ्या डोळ्यात धूळ फेकून गावभर फिरत असेल कुणाबरोबर तरी, तर तो तुझा प्रॉब्लेम आहे. अरे लक्ष दे तिच्याकडे. आणि मणी, शेवटचं सांग, स्वानंदी कुठे जाते, काय करते, कुणाबरोबर जाते, मला नाही माहिती. आणि ते जाणून घेण्यात मला इंटरेस्ट सुद्धा नाही. सो सुटायचं इथून, माझ्या नादी नाही लागायचं. आणि तुमच्या लफड्यात मला नकारे घेऊ बाबांनो. आणि इथे माझ्या बरोबर बोलण्यात जो वेळ घालवतोयस ना, तो तिला शोधायला मार्गी लाव. प्लीज गो, प्लीज. म्हणी जा. क्या बात है संचिता, यू आर व्हेरी स्मार्ट. मणी सरांचे इतके मिस कॉल. यांना काय सांगू मी कुठे? फोन तर करावंच लागेल, नाहीतर काळजी करत बसतील. स्वानंदी तुझ्या डोळ्यात धूळ फेकून गावभर फिरत असेल कुणाबरोबर तरी, आणि इथे माझ्या बरोबर बोलण्यात जो वेळ घालवतोयस ना, तो तिला शोधायला मार्गी लाव. तुला सांगते, शेवटचं आम्ही गणपतीत भेटलो तेवढंच. त्याच्यानंतर ना मुलीनी फोन केला, ना भेटायला आली, काहीच नाही. स्वानंदी? हा मणी सर, बोला ना. स्वानंदी कुठे आहात तुम्ही? तुम्ही ठीक आहात ना? मी एक तर फोन लावतोय तुम्हाला, फोन लागत नाही, लागला तर उचलत नाहीये, काय झालंय? आज अपॉइंटमेंट आहे आपली डॉक्टरांकडे, विसरलात का तुम्ही? हॅलो हॅलो स्वानंदी, हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो. आणि कुठे आहात तुम्ही? कोणालाच माहित नाही तुम्ही कुठे आहात ते. मणी सर, मी देवळात आले होते देवाचं दर्शन घ्यायला. इथे रेंज नव्हती बहुतेक. अहो, सरपोतदार साहेब म्हणाले होते की तू अशी चालत फिरत जा, देवळात जात जा, म्हणून आले होते देवळात. तुम्ही एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलला पोहोचा डायरेक्ट. मी येते तिकडे. बर. नमस्कार साहेब. नमस्कार. काय झालं? ती बाई कोण आहे? स्वानंदी कोणाला भेटली? तुम्ही काय माहिती काढली आहे? साहेब, ती बाई, हळू. ती बाई सावित्री म्हणून नाव लावते, पण तिचं खरं नाव सावित्री नाही तर कमळा आहे.
कमळा जमदाडे, सिटी हॉस्पिटल मध्ये आयाबाई म्हणून कामाला आहे. कमळा जमदाडे, कुठेतरी नाव ऐकलंय मी, आठवत नाही कुठे ते. साहेब हे बघा, हीच ती बाई. फोटो थोडा लांबून काढलाय म्हणून क्लिअर नाही, पण चेहरा दिसतोय थोडाफार. तिचं मूळ तिलाही न कळता माझ्या हवाली झाला पाहिजे. साहेब ओळखता का हिला? म्हणजे तुमच्या पार्टीची कोणी कार्यकर्ता होती का? ठीक आहे, ठीक आहे, काही लागलं तर फोन करतो मी, आणि ह्याबद्दल कोणालाही सांगू नका. पण साहेब या म्हणतोय ना. ठीक आहे साहेब. कमळा जमदाडे, तिच्याबद्दल स्वानंदीला कोणी सांगितलं? स्वानंदीला तिच्याकडनं काय माहिती आहे? का भेटते ती तिला? कमळा जमदाडे ही तीच बाई आहे जिनं माझ्याकडे एक मूल दिलं होतं, जो मणी आहे, मॉडर्नचा मुलगा. हे जर स्वानंदीला समजलं खूप मोठा प्रॉब्लेम होईल.